तर दोन्ही हात वर करून मजबूतीने भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आता समोर उभे असलेल्या लाडक्या भावांनो, तुमचे कॅमेरे घेऊन इकडे बाजूला व्हा. तिकडे आमच्या लाडक्या बहिणी बसल्या, त्या नाराज होतील. आणि युवा मोर्चा वगैरे बसून जा, चिंता नको करा. शिवानताई आली आहे पदावर. मला माहिती आहे तुमचा उत्साह चालू आहे जोरात. रंगपंचमी करा उद्या, पण 12 वाजता आत करा, मग ग्रहण लागणार आहे. हा चला बसा. अरे कोणीच उभे नका राहू. अरे कोणीच उभे नका ना, बसून जा. मला वाटलं दयाशंकरची सूचना देतील आपल्याला. व्यासपीठावर उपस्थित आपल्या महापौर नीताताई ठाकरेजी, आपल्या पक्षाचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी, उपमहापौर लीलाताई हाथीबेगजी, आपले नरेंद्र बाला बोरकरजी, स्टँडिंग कमिटी चेअरमन शिवनताई दानी, परिवहन समितीच्या सभापती मंगलाताई खेकरे, दयाशंकरजी, संजयजी भेंडे, कृष्णाजी खोपडे, संदीपजी जोशी, माननीय अनिल सोलेजी, विकास कुंभारेजी, पिंटू झलकेजी, आमच्या एबीपी माझाच्या संपादक माननीय सरिताताई कौशिकजी, विकी कुकरेजाजी, विजयजी बापट, संदीपजी जाधव, गणेशजी चर्लेवार, संजयजी बंगाले, प्रकाशजी भोयर, बंडूजी राऊत, प्रदीपजी पोहाने, या ठिकाणी उपस्थित मान्यवर बंधू, खऱ्या अर्थाने समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. आपले अनेक नगरसेवक खाली बसलेले आहेत. त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, वेळेच्या अभावी. त्यांनी क्षमा करावी. सर्वांना होळीच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा. खरं तर नागपूरमध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, म्हणजे एक मोठा अपघात झाला काल. मोठं एक्सप्लोजन झालं, त्यामध्ये 19 मजूर कामगार मृत्युमुखी पडले. 12ची परिस्थिती फारच चिंताजनक आहे. तिथूनच मी आलो आहे. 23 इंज्युअर्ड आहेत, त्यातले 12 तर फारच वाईट परिस्थितीत आहे. आत्ताच मी त्याची एक बैठक घेतली, त्यामध्ये बऱ्यापैकी त्यामध्ये तोडगा निघाला आणि त्या परिवारांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल आपण करतोय. राज्य सरकार करताय, केंद्र सरकार करताय. त्यामुळे होळी दुःखातच आहे. खरं तर एक मोठा अपघात नागपूरच्या इतिहासामध्ये, एवढा मोठा अपघात कधीच एक्सप्लोजनमध्ये झाला नाही, बारूद कंपनीत झाला नाही. आणि त्यामुळं एक मोठं जिल्ह्यावर संकट आहे. तसं असताना सुद्धा आज आपल्या महानगरपालिकेचा स्थापना दिवस असल्यामुळं या कार्यक्रमाची रचना करणेही आवश्यक होतं. आणि त्यामुळं या ठिकाणी ही आजच्या कार्यक्रमाची दोन्ही अर्थाने, इकडे आपल्या स्टँडिंग कमिटी चेअरमन शिवानी दानी, मंगलाताई खेकरे परिवहन समितीच्या, यांनी या ठिकाणी आज आपला पदभारही स्वीकारला आहे. 75 वर्ष झाली आहे. आणि मला वाटतं 2 मार्च 1952 2 मार्च 1951ला या महानगरपालिकेची स्थापना झाली. खरं तर पौर जनहिताय या शब्दांनी सुरुवात झाली. आणि हे ब्रीदवाक्य सर्वच महापौरांनी कागदावर न ठेवता आपल्या जीवनातला अमूल्य वेळ या नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकांना झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत लागणाऱ्या व्यवस्था उभ्या करणे याकरता या ठिकाणी उभ्या केल्या. आणि त्यातनं खऱ्या अर्थाने नागपूर शहराला या ठिकाणी आज देशामध्ये क्रमांक 1चं शहर बनण्याकरता जो अनेक मान्यवरांनी पाया रचला, आता या नागपूर शहराला कळस चढवण्याची एक विकासाचं कळस, आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचं कळस, विकसित नागपूर बनवण्याचं कळस आणि देशातलं जगातलं सर्वात सुंदर ग्रीन सिटी, स्वच्छ सिटी, या शहरामध्ये सुरक्षित शहर, या शहरातला प्रत्येक व्यक्तीची मालमत्ता ही मजबूत राहिली पाहिजे, या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा राहिली पाहिजे, याकरता मजबूत शहर निर्माण करण्याचाही संकल्प या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे.
खरं तर 42 नगरसेवकापासून सुरुवात झालेली महानगरपालिका आज 151 नगरसेवकावर पोहोचली. जेव्हा 1951 मध्ये स्थापना झाली तेव्हा 42 नगरसेवक होते. आता खऱ्या अर्थाने 151 नगरसेवक झालेले आहे आणि या शहराला चारी बाजूने या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक या ठिकाणी काम करत आहे. खरं तर आपल्या विद्यमान महापौर या 55व्या महापौर आहेत, त्यामुळं त्यांना या ठिकाणी अधिक जबाबदारी आली आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिले महापौर म्हणून या ठिकाणी बॅरिस्टर शेषराव वानखेडेजी समोर त्यांचा पुतळा आहे, त्यांनाही स्मरण करतो. आणि हे करत असताना आपल्या शहराला आता सर्वांना पुढे न्यायचं आहे. खरं तर मला या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर 2014 नंतर 2014पर्यंत तर अनेक लोकांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी, अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमननी जे पदाधिकारी महानगरपालिकेत झाले ते कुठल्याही पक्षाचे महापौर असोत, त्यांनी आपापल्या पद्धतीने या शहराला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मग 2014 नंतर पूर्ण बहुमताचं सरकार आपल्याला भेटलं. आपली देशात माननीय मोदींचं सरकार आलं, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आलं. आपले लोकनेते नितीनजी केंद्रात जबाबदार पदावर गेलेत आणि आज नागपूर शहरामध्ये जे काही करता आलं, या शहराच्या जनतेचे विकासाचे संकल्प माननीय नितीनजींनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी चौबाजूने या शहराचा विकास करण्याकरता या नागपूर शहराला मदत केली, जिल्ह्याला मदत केली. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मलाही अभिमान आहे की 14 ते 19 मी पालकमंत्री होतो, आताही पालकमंत्री आहे. आणि जे संकल्प देवेंद्रजी नितीनजीने केले त्या संकल्पाला साजेसा त्या ठिकाणी प्रस्ताव हा राज्य शासनाकडे तयार करणे, तो नेऊन देणे, जी सरकार आणि महानगरपालिकेच्या मधात पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी आहे, प्रभारी मंत्री म्हणून जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्याकरता मलाही छोट्या कार्यकर्त्याला संधी मिळाली. मी अनेक वर्ष मंत्री म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. तर निश्चितपणे या अनुभवाचा फायदा नागपूर महानगरपालिकेच्या विकासाकरता, नागपूर महानगरपालिकेला विकसित नागपूर करण्याकरता करतो आहे. खरं तर खूप सांगता येईल नागपूरला. कधीतरी सीताबर्डी किल्ल्याचं हे शहर आता मेट्रोचं शहर झालेलं आहे. सीताबर्डी किल्ल्याचं शहर, 0 माईलचं शहर. आज आपल्या सर्वांकरता अभिमान आहे की आपण 0 माईलवर आहोत. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून 0 माईलवर नागपूर आहे. आणि इंग्रजाच्या काळात त्यांनी नागपूरला 0 माईलचा या ठिकाणी दगड लावलेला आहे विधानभवनाजवळ, आणि त्या दगडावर लिहिलेला आहे 0 आणि देशाचं 0 नागपूर. आणि असं शहर जे सीपी अँड बेरारच्या काळात कधी नागपूर राजधानी होती, मग आपण महाराष्ट्रात गेलो, आपण उपराजधानीचं शहर झालं. पण उपराजधानीचं स्टेटस मिळाल्यावर मात्र या शहराला वेगवेगळ्या ठिकाणी काही भागात दुर्लक्षित राहिला. उपराजधानी होती पण उपराजधानीला खऱ्या अर्थाने खरी उंची मिळाली 2014 ते 19 आणि 19 ते आता 25च्या काळात. निश्चितपणे आपल्या सर्वांचे संकल्प आता पुढे करायचे आहे. माननीय नितीनजींनी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेला त्या ठिकाणी मॅनिफेस्टो, जो जाहीरनामा आहे, जो संकल्पपत्र आहे, ते पूर्ण आपल्याला करायचं आहे. आपल्या 6 आमदारांनी जे आपल्या नागपूर शहराला विधानसभेच्या निवडणुकीत दिलेलं संकल्पपत्र आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नगरसेवकांनी, महापौरांनी आपली महानगरपालिका निवडून आल्यावर नेमकं या शहरात आम्ही काय करणार आहोत, 3रा मॅनिफेस्टो आपण दिला. पहिला मॅनिफेस्टो लोकसभेला दिला, 2रा मॅनिफेस्टो विधानसभेला दिला, 3रा संकल्पनामा आम्ही महानगरपालिकेत दिला. 3 संकल्पनामे आपल्या टेबलवर आहे. आणि पालकमंत्री म्हणून माझी जास्त जबाबदारी आहे की लोकसभेत देवेंद्रजी काय बोलले, नितीनजी काय बोलले ते मार्गी लावणे, ते केंद्र सरकार राज्य सरकारकडे घेऊन जाणे. महापौराला आता जास्तीत जास्त या संकल्पनावर काम करावं लागणार आहे. देवेंद्रजीच्या सरकारने आम्ही जेव्हा सरकार आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून मी अध्यक्ष होतो. तेव्हा अध्यक्ष म्हणून जो जाहीरनामा तयार केला की या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यावर काय करेल, तो संकल्पनामा आपल्या टेबलवर आहे. आणि महानगरपालिकेच्या महापौर नीताताई ठाकरे या टीमला आपण मॅनिफेस्टो दिला तो पूर्ण करायचा आहे. खऱ्या अर्थाने 3ही मॅनिफेस्टो आपण डोळ्यासमोर ठेवले तर माझा विश्वास आहे की 2029 मध्ये लोकसभेला समोर जाऊ तर लोकसभेचा जाहीरनामा संपला असेल, नवीन जाहीरनामा तयार करू. जुनं एकही कलम, जुनी एकही गोष्ट या ठिकाणी नागपूर शहरात शिल्लक राहणार नाही. लोकसभेच्या काळातली, लोकसभेच्या मॅनिफेस्टोची
मग विधानसभा निवडणुका 2029 मध्ये आहे, त्यावेळी विधानसभेत आपण जे शब्द दिले ते पूर्ण करू आणि 2030 मध्ये जेव्हा महानगरपालिकेला समोर जाऊ तेव्हा 2030 मध्ये महानगरपालिकेने दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या टीमवर आहे, या टीमवर आहे. खरं तर 2029 ला 4 महिला आमदार राहणार आहे, 2 महिला शहरातून, 2 महिला जिल्ह्यातनं, आणि विधानसभा वाढल्या, लोकसभा वाढल्या तर 1 खासदार महिला होणार आहे. त्यामुळं म्हणूनच या ठिकाणी दयाशंकर तिवारीजींनी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, परिवहन काही राहूच दिलं नाही आमच्या हातात. म्हणजे आतापासून आमची मानसिकता हे व्हावी की आम्ही समोर बसावं आणि तुम्ही वर यावं, ही तयारी दयाशंकरजींनी सुरू केली. आम्ही आता कृष्णाभाऊ मानसिकता चालू आहे, तुम्हालाही खाली बसायचं आहे, मलाही खाली बसायचं आहे. पुढच्या वेळी आपल्या पालकमंत्री महिला राहणार आहे आणि त्यामुळं फक्त स्टेजवर बोलवतील आम्हाला माजी पालकमंत्री म्हणून, पण राहणार पक्क्या महिलाच आहे. त्यामुळं पालकमंत्री महिला, खासदार महिला, म्हणजे 1 सीट नागपूरची सोडून अर्थाने 3 लोकसभा झाल्या. समजा रामटेक आणि नागपूर आहे, सरताताई जास्त अभ्यास आहे किती होणार आहे. सरताताई बरोबर पाहत असतात काय काय होणार आहे. नागपूरचं कामठी चिंता करू नका, कामठीत महिला झाली तर तुम्ही सांगाल तसं कृष्णाभाऊ वहिनीला सीट देऊन टाकू, चिंता करू नका. म्हणजे माझ्याकडे नाही, तुमच्याकडल्या त्यामुळं काळजी करू नका बहिणींनो, पुढचा काळ तुमचा आहे. आणि त्यामुळं फक्त आम्ही लोकांनी त्या ठिकाणी सांभाळून घ्या आम्हालाही. जसं आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो, तुम्ही कामं करून देतो, तेव्हा 2029 तुम्ही आमचे कामं करून द्या. खरं तर हा विनोदाचा भाग नाही आहे, ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे घडणार आहे तेच सांगतोय. आणि त्यामुळे माझी इच्छा आहे की पालकमंत्री महिला का होऊ नये, पुरुषच का राहावा, आमची महिला पालकमंत्री झाली पाहिजे. आज मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे देवेंद्रजींनी. शिवानी जास्त का माझ्यासोबत राहणार आहे, कारण मी जेवढा महसूल वसूल करेल तेवढा तुला काम करता येईल. मी जर महसूल वसूल नाही केला तर स्टँडिंग कमिटी काही कामाची नाही. त्यामुळं आमचा जो स्टॅम्प आहे, जेवढ्या रजिस्ट्र्या होतात नागपूरमध्ये, त्या रजिस्ट्रेशनचे पैसे 1% पैसा कुणाला मिळतं तर स्टँडिंग कमिटी चेअरमनला मिळतात. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये महसूल मंत्री म्हणून जास्तीत जास्त महसूल तुमच्याकडे आणून देणे आणि या महसुलाची व्यवस्थित विल्हेवाट शिवानीताईंनी लावणे, याकरता शिवानीताईला जबाबदारी दिली आहे. मी मनापासून नागपूर शहराच्या वतीने, नागपूर शहराच्या जनतेच्या वतीने शिवानीताईसारखी चांगली उत्कृष्ट स्थायी समितीची अध्यक्ष जी सर्वांचे रेकॉर्ड तोडून, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणाची कॉम्पिटिशन आहे, आमची अपेक्षा असतं की आमच्यापेक्षा चांगलं काम करणारा व्यक्ती आला पाहिजे. आज संदीप जोशींनी काम केलं आहे, अनिल सोले साहेबांनी काम केलं आहे, दयाशंकरजींनी केलं आहे, अनेक अडचणीमध्ये काम केलं आहे. सरकार नसताना या व्यक्तिमत्वाने काम केलं व्यासपीठावरती. आता तर इतकं मोठं सरकार आहे, फुल थम्पिंग मेजॉरिटी दिल्ली आहे, थम्पिंग मेजॉरिटीत महाराष्ट्र आहे, देवेंद्रजी नागपुरात आहे, नितीनजी आहे, मी पालकमंत्री. असा काळ, जो काळ नागपूरच्या इतिहासामध्ये 2014 ते 19 आणि दुसरा आत्ता काळ, या काळात जेवढं लुटता येईल म्हणजे जनतेकरता गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख सरकार चालवण्याकरता जेवढी त्या ठिकाणी सरकारकडनं, राज्य सरकारकडनं तुम्हाला जेवढी त्या ठिकाणी निधीची लूट लागेल किंवा पैसा लागेल, शेवटी लूट म्हणजे आपल्या राज्याच्या वेगवेगळ्या हेडमधनं, सर्व हेडमधनं पैसा आणला पाहिजे. आपण एकाच हेडमध्ये पैसा मागतो. राज्य सरकारमध्ये मला वाटतं शिवानीला अभ्यास असेल किंवा करतील की राज्य सरकारमध्ये कुठले कुठले हेड्स आहे जिथे महानगरपालिकेला फायदा होऊ शकतो, तिथनं कोणता निधी आणू शकतो. शेवटी स्टँडिंग कमिटी चेअरमनची जबाबदारी आहे की कुठल्या हेडमधनं कुठला प्रस्ताव टाकला पाहिजे. राज्य सरकारमध्ये 48 हेड आहे, 48 त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी वित्त विभागाच्या वेगवेगळे बजेट हेड आहे. त्यातनं कुठल्या बजेट हेडमधनं काय आणलं पाहिजे याचा व्यवस्थित प्रस्ताव जर शिवानीताईंनी तयार केला तर माझी जबाबदारी आहे त्या विभागात जाऊन त्याचे पैसे मिळवून देणे, त्याच्याकरता निधी मिळवून देणे, जास्तीत जास्त निधी नागपूरला आणणे, ही माझी जबाबदारी आहे. ती पालकमंत्री मला करायचीच आहे. पण व्यवस्थित प्रस्ताव महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमननी तयार केला. नागपूर शहराच्या जनतेकडनं टॅक्स वसूल करून कधी महानगरपालिका चालू शकत नाही. नागपूर शहराच्या जनतेकडनं टॅक्स वसूल करून कधी महानगरपालिका चालू शकत नाही जोपर्यंत राज्य सरकार
आणि जिल्हा नियोजन मंडळ महानगरपालिकेला मदत करत नाही. आणि त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त फंड्स आणण्याची जबाबदारी शिवानताईवर आहे आणि या शहराला व्यवस्थित बस सेवा देण्याची जबाबदारी आमच्या मंगलाताईवर आहे. खरं तर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात बस सेवेकरता निधी दिलाय, राज्य सरकारही देणार आहे. आता तर मी शिवानताईला मंगलाताईला विनंती करणार आहे की एनएमआरडीए एरियाची जे प्राधिकरण नागपूर ग्रामीणचं प्राधिकरण आहे, नागपूर महानगर प्राधिकरण, त्यांची बस सेवा आपण चालू करतोय. म्हणजे तुमची बस सेवा नागपूर शहराची जे 20 किलोमीटर नागपूर शहराच्या बाहेरपर्यंत आहे तिला आपण एनएमआरडीची बस सेवाला इंटिग्रेट करणार आहे. म्हणजे उद्या एनएमआरडीएतनं आलेला प्रत्येक प्रवासी तुमच्या 20 किलोमीटर तुमच्या ह्याच्यात बसेल, 20 किलोमीटर नंतर एनएमआरडीए सुरू होईल, त्यांची बस सेवा सुरू होईल. त्यामुळं या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला बस सेवेचा फायदा झाला पाहिजे आणि एक चांगली परिवहन, ज्यातनं मंगलाताईवर विश्वास आहे मला की चांगल्या पद्धतीची परिवहन सेवा नागपुरामध्ये त्या उपलब्ध करतील. अत्यंत धडपडीच्या कार्यकर्त्या नेत्या आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने एखादा विषय हाती घेतला त्या पूर्ण करतात, असं त्या ठिकाणी त्यांचा नेहमीचाच काम करण्याचा त्यांचा एक स्वतःमध्ये त्यांनी या ठिकाणी मानसिकता तयार केली आहे. त्यामुळे नगरसेवक असो उत्तम काम, आता परिवहन समितीच्या त्या ठिकाणी सभापती म्हणून उत्तम काम त्या करतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन आपलं काम करतील आणि दोघींनी जास्तीत जास्त कसा केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी नागपूर महानगरपालिकेला आला पाहिजे याकरता काम करतील. आणि काही अडचण असली तर सरिताताई कौशिक आपल्यासोबत आहेत, त्यामुळे एखादी बातमी त्यांनी छापली की सरकारला ते द्यावंच लागेल, त्यामुळे बरोबर शिवानीने जुगाड करून ठेवला आहे. त्यामुळं निश्चितपणे मी नागपूरच्या मीडियाचे आभार मानतो की जे जे नागपुरात कमी आहे ते आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून आम्हाला दाखवतात आणि आम्ही त्यावर मग काम करतो. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आजचा दिवस आपला जो 75वा या ठिकाणी स्थापना दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपण हा संकल्प करूया, जनतेची साथ असल्याशिवाय आम्ही संकल्प पूर्ण करू शकत नाही. नागपूर महानगरपालिकेच्या जनतेने नितीनजीवर देवेंद्रजीवर विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला, विकसित नागपूर करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने ठेवला, एवढी थम्पिंग मेजॉरिटी दिली. जनतेने दिलेलं मत हे कर्ज आहे हे आम्ही समजतो आहे, जनतेने दिलेलं मत हे कर्ज आम्ही समजतो आहे. मतदान जरी करून दिलं आहे पण ते दान जरी जनतेकरता आपल्याकरता कर्ज आहे. त्यामुळं माझी महानगरपालिकेच्या वरच्या आणि खालच्या सर्व नगरसेवकांना विनंती राहील की एक एक मत हे एक एक दिवसाकरता विचार करून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत आपल्या भागातल्या जनतेला आपण काही कमी पडू दिलं नाही पाहिजे. शेवटी उन्हाळी आता कामे करावी लागतील, पावसाळ्याच्या पूर्वतयारी करावी लागेल. पावसाळा येण्यापूर्वी सर्व नागपूर शहरात माझी एक विनंती आहे महानगरपालिके महापौरजी आणि सर्वांना, यावर्षी किती पाऊस नागपुरात आला तरी कुणाच्या घरात पण नाही गेलं पाहिजे. वित्त हानी होऊ देऊ नये कुणाची. सर्वात मोठं काम तुम्ही फ्लडवर करा. जेवढे नाले आहेत, जेवढ्या नाली आहे एवढंच हे करून टाका स्वच्छ. जास्त निधी वाटल्यास तुम्ही याच्यावर खर्च करा. लोकांच्या घरात जेव्हा इतकं नागपूर चांगलं करतो आपण, म्हणजे इतके उड्डाणपूल बांधले, इतके सिमेंट रोड केले, सारं केलं, पण नागपूरच्या जनतेच्या घरात पाणी जातं हे आपल्याला शोभण्यालायक नाही. वित्तहानी लोकांची होते, लोकांच्या घरात टोंगळावर पाणी राहते हे आपल्याला शोभण्यालायक नाही आहे. त्यामुळे महापौरजी आणि माझी व्यासपीठाला विनंती आहे की सर्वात जास्त काम करा या ठिकाणी फ्लड डॅमेजवर. मागच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये आमची मग शेवटी बघा एवढं आपण काम करतो, नितीनजी करतात, देवेंद्रजी करतात, मग सोशल मीडियावाले काय हाल करतात आपला. सोशल मीडियावाले असे रील टाकतात की सर्वात जास्त वाईट या शहराचा आम्हीच केला आहे. आणि त्यामुळं आपल्याला हा विचार करायचा की एकही व्यक्तीला या ठिकाणी फ्लडच्या समोर जाऊ, किती पाऊस आला नागपुरात, किती येऊ दे, एकही व्यक्ती या घरात पण नाही गेलं पाहिजे. याची काळजी आतापासून सर्व नगरसेवकांनी घ्या. काय वाटलं ते सांगा, आपण करू, काय वाटलं ते करू, सरकारकडनं जे जे मदत पाहिजे ती करू. आणि दुसरं माझी विनंती आहे, पिण्याचे पाणी जे काय आपण नागपुरातनं शेतकऱ्याचं पाणी आपण नागपूर शहराला देतो, शेतकऱ्याचं हक्काचं पाणी आपण नागपूर शहराला देतो. तुमचं आरक्षण आम्ही वाढवून दिलं पाण्याचं, पण महापौरजी माझी विनंती आपल्याला आहे, आज काही हे डायस नाही पण माझी विनंती आहे, हे महानगरपालिकेच्या जनतेला माहीत झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला माहीत झालं पाहिजे म्हणून ह्या डायसवर बोलतो आहे की महानगरपालिकेमध्ये 40% तूट आहे पाण्याची. तुम्हाला जेव्हा 100 लिटर पाणी देतो तेव्हा 60 लिटर फक्त पाणी पोहोचतं, 40 लिटर गायब होऊन जातं पाणी. 40 लिटर लिकेजेस आहे. कोण उचलत आहे, कुठं जातं हे पाणी.
हे कोण त्या ठिकाणी चोरी करताय, कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे. एवढं पाणी आपण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं म्हणजे शेवटी आपलं आरक्षण आहे, आपण काही उपकार करत नाही महानगरपालिकेवर. पण हे पालकमंत्री म्हणून जेव्हा मी आरक्षण मंजूर करतो तेव्हा मला वाईट वाटतं की शेतकऱ्याचं एवढं पाणी आपण नागपूर शहराला देतो, टोटला ढोचं पाणी देतो, पेजचं पाणी देतो, आणि ते पाणी मात्र नागपूर शहराला गेलं तर 40% लिकेजेस आहे. 40% जर पाणी वाचलं महापौरजी, तुम्ही या ठिकाणी 15% तरी कमी करा यावरची. सर्व बोरवेल जिवंत करा, सर्व विंधनविहिरी जिवंत करा, सर्व त्या ठिकाणी ट्यूबवेल जिवंत करा, आणि सर्वात महत्त्वाचं ज्या सार्वजनिक विहिरी आहेत त्याचं खोलीकरण करा. आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला दुसरी विनंती करेल सोबत जोडून, जेवढं पाणी तुम्ही उचललं तेवढं पाणी जमिनीत टाका. यावेळेस नागपूर शहरामध्ये कमीत कमी 1000 या ठिकाणी तुम्ही 1000 माझी विनंती आहे या बजेटमध्ये. बजेट शिवांताई तुम्ही तयार करताना माझा 2 गोष्टीचा विचार करा. एक तर कमीत कमी 1000 तुम्ही रिचार्ज शाफ्ट तयार करा. एक रिचार्ज शाफ्टला 30,000 रुपये लागतील. जेवढा पाऊस पडला या महानगरपालिकेच्या आतमध्ये, एक रिचार्ज शाफ्ट टाकला का पूर्ण पाऊस त्या जमिनीत जातो आतमध्ये. जेवढं पाणी जमिनीतनं उचलतो तेवढं पाणी जमिनीत टाकण्याची व्यवस्था उभी करा. नाहीतर काटोल नरखेडला जे हाल झाले, आज 800 फूट खाली गेलाय. 800 फूट पाणी खाली गेलं. काटोल नरखेडमध्ये संत्रा बागायतदारांनी पाणी उचललं पण जमिनीत टाकण्याची काही व्यवस्था उभी केली नाही. आणि त्यामुळे नागपूर शहरात माझी विनंती आहे, सर्वात ऐतिहासिक तुम्ही काम करा. नागपूर शहर हे ग्रीन ठेवायचं असेल नाही झाडं, नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. 30 वर्षानंतर हे झाड तुम्हाला वाढलेलं दिसेल, कारण पाणीच नाही. 800 फूट खाली गेला आहे. जेवढं पाणी उचलतो तेवढं जमिनीत टाकण्याकरता 1000 रिचार्ज शाफ्ट प्रत्येक वर्षी करा. 5 वर्षामध्ये या शहरातलं एकही थेंब पाणी नाल्याने वाहून नाही गेलं पाहिजे. जेवढं पाणी तेवढं जमिनीत गेलं पाहिजे. याकरता आपल्याला काम करायचं आहे. पाण्याची जी पातळी आहे ती 200 फुटांनी वर आणायची आहे. कारण रोज लोक पाणी उचलतात जमिनीतनं, भरान कोण जमिनीमध्ये. आणि 1 इंच पाणी भरायला जमिनीतलं पाणी उपसतो, पण जमिनीत 1 इंच पाणी भरायला 100 वर्ष लागतात, 100 इयर. आणि त्यामुळे इतकं वाईट आहे. त्यामुळे माझी विनंती नागपूर शहराच्या प्रत्येक घराला की तुमच्या घरावर पडलेलं पाणी जमिनीत टाका. त्याला त्या ठिकाणी स्कीम तयार करा काहीतरी महापौरजी. एक प्रत्येक घराला व्यक्तिगत स्कीम करा आणि गव्हर्नमेंटची रिचार्ज शाफ्ट तयार करा. आणि एक मी मागच्या वेळेसही बोललो महापौरजी आपल्याला की 25 कोटी रुपये यावर्षी आपल्या महिलांकरता रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरता करा. जिल्हा परिषदच्या सीओनी 2200 महिला बचत गटांना नागपूरमध्ये ग्रामीणमध्ये 1-1 लक्ष रुपये एका बचत गटाला दिले. त्यातनं बचत गटातनं 1 लक्ष एका बचत गटाला देऊन 2200 बचत गटांना यावर्षी 5 वर्षात 10,000 बचत गटाला आम्ही करणार आहे. ती स्कीम केली आम्ही. त्या 1000 महिला बचत गटांना 1-1 लाख रुपये देऊन त्याचं एक त्या ठिकाणी त्याचं सर्व योजनाचं कन्व्हर्जन करून त्यांचा माल चांगल्या मॉलमध्ये देऊन त्या महिलांना रोजगार निर्मिती करायसाठी संधी द्या. कारण आपली महानगरपालिका, आपली सरकार महिलांनी आणलेली आहे, आमच्या बहिणींनी आणलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या महिला नेत्या म्हणून तुम्ही हे काम करा, एवढीच विनंती माझी आहे. राज्य सरकारकडनं देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही सर्व लोक तुम्हाला आश्वस्त करतो, जे जे मागाल ते मिळेल, जो निधी लागेल तो देऊ. पण चांगला प्लॅन करा. मला विश्वास आहे की हे जे फेस आपल्यासमोर बसलेले आहेत, नीताताई आहे, कमलताई आहे, शिवानी आहे, मंगलाताई आहे, अजून बाकी विषयाचे चेअरमन्स आहे, हे सर्व बसून आतापर्यंत कुठल्याच महानगरपालिकेने एवढं चांगलं काम नाही केलं. त्या सर्वांचे रेकॉर्ड हे तोडून काढतील याचा विश्वास मला या ठिकाणी आहे. मला या ठिकाणी हे करत असताना मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये या महानगरपालिकेला महाराष्ट्रातली देशाची क्रमांक 1 ची महानगरपालिका, जसं माननीय अनिल सोलेजी, संदीपजी, या ठिकाणी अनिल सोलेजी, आपण सर्वांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने दयाशंकरजी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही या महानगरपालिकेचं नाव देशामध्ये वर नेलं, सेम नीताताई ठाकरे तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाची महानगरपालिका करण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.